म्हणजे अतिशय आज भाग्याचा दिवस आहे। यात भाऊच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली। मी आपल्या सर्वांच्या वतीने पुतळ्याचं अनावरण झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो। मी अभिवादन करतो। माझ्या राजकीय जीवनात मला घडवण्यात, माझ्या संस्कार करण्यात आदरणीय भाऊंचा फार सिंहाचा वाटा आहे। आपल्याला माहिती असेल, विद्यार्थ्यांना 1992 साली या जिल्हा परिषदचा मी अध्यक्ष झालो। 95 पर्यंत मी अध्यक्षपद भूषवलं। त्यानंतर परत निवडणुका लागल्या। आरक्षण असल्यामुळे मला मतदारसंघ उपलब्ध नव्हता। हा सुरतगाव मतदारसंघ नवीन निर्माण झाला आणि या मतदारसंघात अक्षरशः भाऊचा हक्काचा मतदारसंघ होता। भाऊच्या कार्याची माहिती या ठिकाणी सांगितली। सर्वसामान्यांना घेऊन त्यांचा विकास करायचा। दिवस निघाल्यापासून अगदी 10 पर्यंत फिरायचं, गोरगरिबांना मदत करायची। राज्य शासन असेल, सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, यांच्या माध्यमातून आलेल्या अनेक उपाययोजना, सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळात केलं। खरं म्हणजे जनजीवन करत असताना या ठिकाणी सांगण्यात आलं की भाऊ दुसऱ्यांकरता जगले। खरं आहे, मी सकाळी 6ला सुरतगावला येतो। भाऊची कडी भाकरी तयार राहायची आणि आम्ही दोघं मतदारसंघात फिरत होतो। निवडणुका लागल्या त्यावेळेस भाऊनी सांगितलं की आरक्षण जाहीर झालं आहे, माझा मतदारसंघ मला उभं राहायचं आहे, परंतु प्रत्येक गावात गावकऱ्यांचा सल्ला घेऊ, गावाचे प्रमुख नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांची चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ। सुरतगावपासून जवळपास पुण्यापर्यंत आम्ही मिटिंगा घेतल्या आणि भाऊचं एक वाक्य होतं की आरक्षण झालंय, हक्क माझा आहे, या मतदारसंघात मी उभा राहतोय, तुमची इच्छा आहे पण तुम्हाला म्हणजे रवींद्र भैयाचं उमेदवारी दिली तर जिल्हा परिषद अध्यक्ष होईल आणि जिल्हा परिषदेची सगळी सत्ता आपल्या गावांमध्ये वापरता येईल, या गावाचा विकास होईल आणि माझ्यापेक्षा किंबहुना जास्त विकास आपल्याला करून घेता येईल, म्हणून मी उमेदवारी मागे घेतोय आणि रवींद्र भैयाला उमेदवारी देतोय। हा मोठेपणा त्या काळात भाऊनी दाखवला आणि योगायोग खरंच मी अध्यक्ष झालो आणि या भागाचा विकास करण्याची संधी मिळाली। हा भाग घडवताना स्वर्गीय प्रल्हाद भाऊ सोनजी असतील, भाऊ असतील, दामू भाऊ असतील, हे त्रिमूर्ती फिरत असताना एकच ध्यास होता की माझ्या गावात सुविधा झाल्या पाहिजे। विविध पद भूषवत असताना, त्या संस्थेमध्ये काम करत असताना, मग कृपको असेल, इफको असेल, त्यांच्या माध्यमातून खोल्या एक खोली या ठिकाणी आणली। या ठिकाणी पुलाचा उल्लेख केला। माझी बहीण दिलेले पैसे त्या चीफ इंजिनियर होते, मनोरला गेले असताना त्यांना उत्तम या गावाकडे आणलं आणि हा जो पूल आहे, हा पूल त्या काळात त्यांना निदर्शन आणला आणि खास बाब म्हणून राज्य शासनाच्या वतीने हा पूल त्यावेळेस निर्माण केला। हा रस्ता नव्हता, नशिराबादला देखील जो कोपऱ्याचा रस्ता आहे तिथे खडे होते, परंतु पायवाट केली, मोटरसायकल केली आणि मला जबरदस्ती गाडी टाकायला लावली, टाकमध्ये गाडी, आणि मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना महिला सांगून खडीकरण केलं आणि आज तो रस्ता बायपासचा त्या केला। म्हणून सुरतगावकरांना जळगाव ताबडतोब जाता येतं ही त्यांची देण तुम्हाला सांगायला अडचण वाटेल किंवा तुम्ही कल्पना करू शकणार नाही। आमचे वडील जिल्हा बँकेत चेअरमन होते, दामू भाऊंना घेऊन या रस्त्याने जायचे। संध्याकाळ झाली तर दामू भाऊने या ठिकाणी आपलं चेक नाका आहे त्या ठिकाणी रेल्वे गेट होतं, त्या गेटवर त्यांना उतरून द्यायचे आणि दामू भाऊ तिथून पायी आपल्या गावात येतात। आजकाल कोणी पायी येईल का? ताबडतोब मोटरसायकल, एसटी, नाही तुम्हाला सोय, मी येत नाही, मी जात नाही, ही परिस्थिती आज आहे। परंतु त्या काळात काम करत असताना पायी येत होते, पाऊस असो, ऊन असो, काय असो, त्या ठिकाणी प्रामुख्याने सेवा करत असताना स्वतःची तब्येती काळजी त्यांनी कधी केली नाही। अधिक जीवन सर्वसामान्य माणसासारखे जगले। जिल्हा स्तरावर त्यांनी काम केलं, तालुक्याला उपसभापती होते आणि दररोज तालुक्यातल्या लोकांचे कामं झाले पाहिजे। सरकार आपल्याकरता आहे, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि माझ्या गावाचा विकास कसा होईल या दृष्टीने त्यांनी काम केलं। 10-15 वर्षे या गावाचे सरपंच असताना
या गावात पिण्याची पाण्याची टाकी नव्हती, या गावात समाज मंदिर नव्हतं, या गावात जिल्हा पंचायती सहकारी बँक नव्हती, या गावात हायस्कूल नव्हतं. या सर्व सुविधा स्वर्गीय दामोदर पाटील यांच्या नेतृत्वातून त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी निर्माण झाल्या. आपण भाग्यवान आहात की आपल्याला हायस्कूल या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी घेता येतं. त्याच्या शिक्षणाकडून नशिबातला भाऊ त्यावेळेस गेले, शिक्षण घेतलं, शिक्षणाविषयी प्रेम असताना भाऊनी खरं गरिबांच्या मुली या ठिकाणी शिकल्या पाहिजे म्हणून हायस्कूल या ठिकाणी आणलं. तीच परंपरा आडी पाटील करत त्यांचे सर्व सहकारी यांनी चांगल्या पद्धतीने पाडलं. मगापासून ते सांगत होते की मी या ठिकाणी कंपाऊंड केलं, गेट बांधलं, मुत्री केली. हे पीपल बँकेच्या माध्यमातून भैरू भाऊ यांच्या माध्यमातून सुविधा केल्या. शेवटी काम करत असताना सरकारच्या योजना येतात, परंतु पुरेपूर फायदा घेत असताना स्वयंचलित देखील त्यांनी केलं पाहिजे. आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बक्षीस वाटाव्या ठिकाणी केलं, तो फंडातून त्यांनी केलं. 11,000 रुपये त्यांनी त्या ठिकाणी केले. वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, सामान्य स्पर्धा घेतल्या आणि सकाळी सरांसारखा मुख्याध्यापक या ठिकाणी मार्गदर्शन करणारे ही हायस्कूल संस्था प्रगती पथवर आहे. त्याबद्दल सर्वांचा मी हार्दिक अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सकाळी सरांनी सांगितले की फोटो सारावर माझ्या हस्ते झालं आणि योगायोग आहे त्या पुतळ्याचा अनावरण करण्याची संधी मला मिळेल. मी भाग्यवान आहे. शेवटी त्यांचा आशीर्वाद संस्कार माझ्या जीवनात त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. आजकाल आपण जर पाहिलं तर लोकप्रतिनिधी वातावरण राजकारणाची वातावरण झालेली आहे. काय निवडणुका कुठे होतात, काय होतात हे त्याच्यानं भाष्य केलं बरं, परंतु ज्या संस्था आहेत त्या चांगल्या घडल्या पाहिजे. शिक्षक वृत्तांनी विद्यार्थी विद्यार्थिनीवर संस्कार चांगले घडवले पाहिजे. हीच खरी देण आपल्या ईश्वराची आहे आणि त्याची प्रामाणिक राहून सेवा करण्याचं काम ही संस्था करते आहे. त्याबद्दल आडी पाटील असतील, सुलभ भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, दंगे सर असतील, उपस्थित सर्व मान्यवर यांचं खरं योगदान या ठिकाणी आहे. आज दंगे सरांनी 25,000 चेक या ठिकाणी दिला. मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतोय. लाडके विद्यार्थी मुख्याध्यापक त्यांनी त्या ठिकाणी देणगी दिली. या लहान मोठ्या देणगीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवत काम. आज एक विद्यार्थी घडला, एक चांगला मोठा नागरिक त्या ठिकाणी घडतो. हे शिक्षक वृंद त्या ठिकाणी काम करत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्यावेळेस शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पहिल्याच वेळेस मला त्यांचा सत्कार करण्याची संधी आली. 12 वर्षानंतर त्या ठिकाणी जिल्हा परिषद अस्तित्व आली. जवळपास 94 जिल्हा परिषद शिक्षक त्या ठिकाणी आदर्श आम्ही केले. हेतू असा होता की बरेचसे आदर्श शिक्षक 10-15 नेमले जातात, परंतु उपेक्षित राहतात. त्यांची सेवा ही महत्वाची असते. काही ठिकाणी त्यांना आदर्श शिक्षक जरी असले ते पुरस्कारापासून वंचित राहतात. म्हणजे जवळपास 94 शिक्षक त्या ठिकाणी आदर्श नेमले. आदर्श शिक्षक नेमताना त्यांची गुणवत्ता तपासली, त्यांचं योगदान तपासलं. नव्हे तर आदर्श शाळा करण्याचं त्यांचं योगदान किती आहे हे देखील तपासलं. चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य असेल, सामाजिक न्याय असेल यांच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मला मिळाली. ते दामो भाऊमुळे मिळाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार. जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेत देखील त्यांनी पत्रिकेच्या माध्यमातून उभा राहा, केवळ भाऊचा मुलगा म्हणून नाही तर स्वतःचं कर्तृत्व राखून आपण त्या ठिकाणी घडलं पाहिजे. ही समाजाच्या त्या ठिकाणी शिकवण त्यांची होती. नेहमी ते सल्ला देण्याचं काम करत होते आणि प्रत्येक नागरिक या ठिकाणी आधीच्या वक्त्याने सांगितलं की सोबत असलेला असेल त्याला मार्गदर्शन ते करायचे. खरं आहे, सोबत असलेला कुठल्याही जातीला धर्माचा त्या ठिकाणी हे न करता प्रामाणिक हेतू करून समाजाची सेवा करत असताना त्यांचं योगदान किती आहे आणि सल्ला प्रामाणिकपणे देत होते. अशा आदर्श व्यक्ती आज मी आपल्या परत एकदा अभिमान करतो. आज हरिमोहन या ठिकाणी आपण बोलवतो. आमच्या हातून भाऊच्या पुतळ्याला जाण्याची संधी दिली, कृतज्ञ व्हायची संधी दिली. त्याबद्दल संयोजक आणि त्यांचे सहकारी यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद.